सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे. आज सकाळी जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पब्लिश केलेला होता की ज्याच्यामध्ये CP मुंबई पोलीस भरतीसाठी जे काही शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे एक 8-9 दिवस राहिलेले आहेत, 27 तारीख आलेली आहे जवळ आणि ह्या 20-21 तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील 21-22 तारखेपर्यंत. पण विषय अशा पद्धतीनं आहे की सर नवीन पोलीस भरती तर पुढे गेली, सरकारनं तर सरळ फसवलं आम्हाला. तर ह्या पुढच्या 2 महिन्यामध्ये जर पोलीस भरती पडली किंवा पोलीस भरती लांब गेले त्याचा डिसएडव्हान्टेज तुम्ही सांगितलं वारंवार, पण ॲडव्हान्टेज काय आहे त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याचं पूर्ण विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. विनंती करतोय, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की महाराष्ट्रातील तमाम 15 ते 16 लाख मुलं जी आहेत की ज्याच्यामध्ये आदिवासी विभागातील जी मुलं इन होणार आहेत 5-5 सेंटीमीटर सूट दिलेली, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील ST प्रवर्गातील जे काही मुलं मुली आहेत ज्यांना 5 सेंटीमीटर सूट दिले अशी सुद्धा मुलं मुली इन होणार आहेत. आणि स्पर्धा परीक्षा जी आहे किंवा पोलीस भरतीतील जे काही फिजिकलसाठी जे हे आहे कॉम्पिटिशन ही वाढणार आहे. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय असणार आहे की ह्या 2 महिन्यामध्ये सर कशा पद्धतीने नियोजन करता आलं पाहिजे जेणेकरून आम्हाला इझिली पोलीस भरती करता येईल किंवा आम्हाला इझिली आपल्याला जे काही वर्दी आहे ती मिळवता येतील. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यावरतीच आज पूर्ण विश्लेषण असणार आहे. सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून झाल्यावर शेवटी 2 आयकॉन होती त्याच्यावरती एक टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकताय. त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर खूप महत्त्वाचा विषय आहे. जे काही फडणवीस असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांनी सांगितलेलं होतं की विधानसभेच्या अगोदर आपल्याला पोलीस भरती पाडायची आहे, त्यामुळं आम्हाला 2022-23ची पोलीस भरती ही आम्हाला फास्ट पद्धतीने प्रोसेसमध्ये घ्यायची आहे जेणेकरून समाजाचं किती पण हाल होऊ दे आम्हाला त्याच्यासाठी काही देणं घेणं नाही. ठीक आहे. त्यानंतर वयवाढीचा विषय आल्यानंतर फडणवीसांनी सांगितले की आम्ही 9,000 पोलीस भरती आम्हाला त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पाडायची आहे आणि त्यावेळी ज्यांचं वय मुलं येतात इनमध्ये 18 वर्ष पूर्ण होऊन येतात, उद्या ती सुद्धा मोर्चा काढतील, उद्या ती पण म्हणतील की आम्हाला काय पाहिजे, आम्हाला संधी पाहिजे आणि त्या मुलांना संधी देऊ नका, असे विरोधात जातील, असं एक त्यांनी बाहेर दिलेलं होतं. सो अशा पद्धतीनं दोघांच्या पण कानाखाली चपराक दिलेले आहे. या माणसांना लक्षात ठेवा, अतिशय फसवलेलं आहे. या महाराष्ट्रातील तमाम 15 ते 17 लाख मुलं जे काही सराव करतात किंवा बेरोजगारीच्या दिशेने वाटचाल करतात त्यांचं ह्याला कारणीभूत हा माणूस असेल एवढं लक्षात ठेवायचं. कारण की त्यांनी ऑन मीडिया बोललेलं होतं आणि ते सगळीकडे व्हायरल झालं होतं आणि तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनी त्यांचं जे बाईट आहे ते जे बोललेलं आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. हे झाल्यानंतर अगदी विधानसभाची आचारसंहिता लागायच्या अगोदर सुद्धा कुठेतरी आशा होती प्रत्येकाला की लागणार सांगत होती प्रत्येकजण लागणार, पण त्यांनी पोलीस भरती पाडलेली नाही आहे. आणि आता सगळं गेलं, ह्या डिसेंबरवर गेलं किंवा पुढं काय असेल ते येतच राहील. तर आता विषय अशा पद्धतीनं की ह्या 2 महिन्यामध्ये काय करायचं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. पोलीस भरतीचं मार्गदर्शन करत असताना ज्यावेळी यूट्यूबवर आलो आणि हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थी मला भेटले, त्यानंतर प्रत्येकाचा प्रश्न होता की सर माझी कास्ट कॅटेगरी माझं सर्टिफिकेट्स भेटलं नाही, मी टोकनवरती फॉर्म भरला आणि नंतर माझं सिलेक्शन होऊनसुद्धा मी बाहेर पडलेले आहे कारण की माझा त्यावेळेचा दाखलाच नाही आहे, मग त्यावेळेचे डॉक्युमेंटच नाहीत. हा विषय. त्यानंतर सर मी फॉर्म भरत असताना मी फॉर्म चुकलेला आहे, माझं फिमेल रिझर्वेशन नो केलेलं आहे, माझं कसं होणार वगैरे. त्याच पद्धतीने अजूनसुद्धा जे फॉर्ममध्ये चुकलेले आहेत मुलांना त्यांच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे की बाबा पुढचा ज्यावेळी फॉर्म सुटतील त्यावेळी तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ह्याचंसुद्धा विस्तृत विश्लेषण हे पुढच्या व्हिडिओमध्ये येणार 2-3 दिवसामध्ये देऊन जाईल. पण आत्ताच्या गोष्टीला काय करायचं आहे, 2 महिने आपल्याकडे आहेत. तर ह्या 2 महिन्यामध्ये एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, तुमचं प्रॅक्टिस तुमचा स्टडी हा थोडा बाजूला ठेवा. मी आत्ताच सांगतोय, एक गोष्ट करायची, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल, तुम्ही ज्या समांतर आरक्षणामधून दावा करणार असाल त्या सगळ्या डॉक्युमेंट आणि पोलीस भरतीसाठी लागणारे जे काही लिस्ट दिलेली असते यादी, ह्याच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कुठले डॉक्युमेंट लागतात, 100% लागतातच. आणि त्याला सुद्धा आहे डॉक्युमेंट की हा नसेल तर हा चालतो आणि हा पण नसेल तर हा पण चालतो, हे पण विश्लेषण दिलेलं आहे. ते सुद्धा परत तुमच्यासाठी घेऊन येईन एक 4-5 दिवसामध्ये. पण आता विषय अशा पद्धतीनं आहे की आपण ज्या समांतर आरक्षणामधून दावा करणार आहोत, ज्या कास्टमधून आपण दावा करणार आहोत, ही 2 डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर अदर डॉक्युमेंटसुद्धा महत्त्वाचे आहेत, ती पण मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. हे डॉक्युमेंट पहिला काढायचे आहे आणि अजूनसुद्धा उर्वरित 2 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं हे पण तुम्हाला नंतर जाता सांगून जाईल. तर सुरुवातीला तुमचे जे बेसिक डॉक्युमेंट आहेत की ज्याच्यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट असेल किंवा मार्कलिस्ट असेल, ह्या दोन्ही गोष्टी, 12वीचं सर्टिफिकेट मार्कलिस्ट, ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा लागतात, लक्षात ठेवायचं. आता काय प्रश्न लगेच उद्भवणार की सर या दोन्हीतलं माझ्या एकच आहे, मला एक मिळालंच नाही. एक गोष्ट, तू घेतला नसशील किंवा
तो घेतला असेल, हरवला असेल तर HSC बोर्डामध्ये जायचं. तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या HSC बोर्ड असतोय त्या SSC बोर्डामध्ये जायचं. सॉरी HSC म्हणलो, 12वीचं हरवलं तर SSC येतं. तर 10वीचं हरवलं असेल तर SSC बोर्डामध्ये जायचं. तिथं तुम्ही लिखित ॲप्लिकेशन करायचं, तुमचं मार्कलिस्ट जोडायचं, त्याच्यावरती नंबर असतो आणि तुम्हाला या 15 ते 20 दिवसामध्ये लगेचच अजून एक कॉपी मिळून जाईल याची नोंद घ्यायची आहे. हे झालं 10वीवरती SSCवरती. 12वीचं पण सेम. तुमचं मार्कलिस्ट असेल, तुमचं सर्टिफिकेट असेल, एक हरवलं एक आहे, मिळालं नाही तर तुम्ही पहिला तुमच्या कॉलेजमध्ये जावा. तुमच्या कॉलेजमध्ये जर त्यांनी तिथंच ठेवून घेतलं असेल चुकून, तिथं पण चौकशी करा. SSCचा असेल तर तुमच्या शाळेमध्ये जावा 10वीच्या, तिथं जाऊन विचारा. नसेल तर मग SSC बोर्डाकडे 10वीचं करा ॲप्लिकेशन, HSC बोर्डाकडे तुम्ही 12वीचं ॲप्लिकेशन करा. या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळून जातील. या गोष्टी झाल्या. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. 10वीवरती एक शाळा सोडल्याचा दाखला मिळतोय, तो असेल नसेल. परत 12वीवरती सुद्धा LC मिळतोय आणि TC जे आहे, सॉरी LC जे पदवीनंतर मिळतं आणि 12वीनंतर TC भेटतं असं लक्षात ठेवायचं, ट्रान्सफर सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्गामध्ये गेला असं त्याचं मिनिंग होतं आहे. ते पण नसेल तर बोनाफाईडसुद्धा चालतो. त्या रिसेंटली 2 महिन्यापूर्वीचा 3 महिन्यापूर्वीचा त्याला एक ठराविक पिरियड आहे, तो तुम्ही काढून घेऊ शकताय. त्याच पद्धतीने तुमचा जन्माचा दाखला पण चालतो. तुमचा जन्माचा दाखला जे पण चालतो आणि जन्माचा दाखलासुद्धा हरवला असेल तो सुद्धा मिळवता येतो. तो सुद्धा मिळवता येतो. ह्या 2 महिन्यामध्ये तो पिरियड करायचा आहे. या 2 महिन्यामध्ये तुम्ही ते काम करायचं आहे. संबंधित ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचा जन्म झाला तिथं जाऊन तुम्ही एक लिखित स्वरूपात ॲप्लिकेशन करायचं आहे. तिथं सुद्धा तुम्हाला काय होते, तुमचा दाखला मिळून जातोय. तिथं सुद्धा हरवलं असेल तर जिथं तुमचा जन्म झाला आहे तिथं सुद्धा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुमचा जन्माचा दाखला सुद्धा मिळतो, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या तुम्ही अवलंबला पाहिजे. आणि मी आमच्या पोरांना अगदी फ्रीमध्ये सगळं हे मार्गदर्शन करत असतो की बाबा हे नाही तर ते नाही, ते नाही तर ते नाही. कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं आहे मी फक्त सांगतोय की बाबा कुठं कुठं नोंदी आहेत, कुठं कुठं जायला लागते, कुठं कुठं भेटणार, कुठं कुठं महसुली पुरावा असतात, कधीचा पाहिजे, ॲप्लिकेशन कसं करायचं, अगदी फ्रीमध्ये सांगून जातोय. आणि आपली मुलं अपडेटमध्ये आहेत आणि त्या जे काही दावा केला आहे त्याचं त्यांना मार्गदर्शन झालं. आणि ज्यांनी दावा केला आहे आणि ज्यांच्याकडे तेच नाहीच आहे कागदपत्र, ती त्यांच्यापेक्षा जास्त मार्क असून सुद्धा बाहेर पडलेले आहेत. अशी खूप उदाहरणं आहेत, हजारो लाखो उदाहरणं आहेत. या पोलीस भरतीसाठी नाही आहे, पूर्ण महाराष्ट्राचे जे काही MPSC असेल, सरस सेवा असेल आणि अदर एक्झाम असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ही अशी अवस्था झालेली आहे पोरांची. त्यामुळं 10वीत सांगितलं, 12वीत सांगितलं, जन्माचा दाखला सांगितला, शाळा सोडल्याचा दाखला सांगितला, LC सांगितला, TC सांगितलं, बोनाफाईड सांगितला. त्याच पद्धतीनं अदर काही डॉक्युमेंट आहेत, जसं की तुमचं आधार कार्डवरचं नाव चेंज म्हणजे चुकलंय. आता 2 महिने आहेत ना, आरामात 2 महिन्यामध्ये आधार कार्डवरचं सगळं चेंज होतंय तुम्हाला जे पाहिजे तसं. जन्मात दाखला चुकला असेल, जन्माची वेळ चुकली असेल, म्हणजे दिनांक चुकले असेल, नाव चुकलं असेल किंवा लग्न झालंय, नवऱ्याकडे गेलोय, तिथं काही चेंजेस करायचं लगेच करून घ्या. काय प्रॉब्लेम आहे, 2 महिन्यामध्ये आरामात होते. गॅजेट करायचं आहे, गॅजेट करून घ्या. गॅजेट इंग्लिशमध्ये असो, जास्त करून मराठीमध्ये गॅजेट करून घेऊ नका, पुढे जाऊन प्रॉब्लेम येतात. म्हणजे ओव्हरऑल सगळीकडेच. त्यामुळे मराठीमध्ये गॅजेट न करता इंग्लिशमध्ये गॅजेट करून घ्यायचं आहे. हे महिलांसाठी सूचना. अशा पद्धतीनं अजून पण काही सर्टिफिकेट आहेत. तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, हे आहे, ते आहे. 10वीच्या सुद्धा मार्कलिस्टवरती हरवले सुद्धा, नाव पण चेंज झालं, आईचं नाव चुकलं, हे झालं, ते झालं. हजारो प्रश्न आहेत. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि वेळ भरपूर आहे. हा 2 महिने काय लय कमी नाही. 1 महिन्यामध्ये 20-20 दिवसामध्ये हा सगळा पिरियड होतोय. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आत्ताच काढायला टाका तुम्ही. 30 दिवसाचा अवधी असतो. संबंधित तुमचा तहसीलदार असेल, प्रांत असतील, जिकडे काही कुणाला अनुमती दिली त्यांच्याकडे जाऊन तुम्ही महाई सेवामधून तुम्ही दावा करा, सगळे डॉक्युमेंटची प्रोसेस करा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचा कास्ट सर्टिफिकेट मिळवून घ्यायचा, लक्षात ठेवा. कास्ट सर्टिफिकेट जोपर्यंत येत नाही तो पण टोकनवरती कुणीही दावा करू नका, लक्षात ठेवा. एकदा क्युरी निघाला चालू झाल्या संबंधित विभागाकडून तर तो दाखला 30 दिवस लेट होतोय आणि परिणामी डेट क्लोज होऊन जाईल भरतीची, म्हणजे फॉर्म भरायची. आणि मग तुमचा नंतर जरी दाखला आला तर त्याचा काय उपयोग नाही, तुम्हाला ते डिस्क्वालिफाय करणार. सरळ शेरा देतात की शेवटच्या दिवशीच्या नंतरचा दाखला असल्यामुळं आम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करत आहे. हा रूल्स आहे, हा नियम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी ज्यांना माहिती आहे ते फक्त गायडन्स करू शकतात, बाकी कोणीही करू शकत नाही. हे कास्ट झालं. त्याच पद्धतीने NCL असेल तर NCL काय म्हणते काल NCLसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे ते काढा, उत्पन्नाचा दाखला असेल तो काढा. त्यासाठी तलाट्याकडे जावा, पहिला तलाट्याकडून घेऊन मग तहसीलदारकडनं काढून मग पुढे तुमची प्रोसेस करून घ्यायची आहे. NCL पण काढा. कास्ट व्हॅलिडचा विषय हा तुम्ही ज्यावेळी रुजू व्हाल त्यानंतर सुद्धा 6 महिन्याच्या आतमध्ये सुद्धा देऊ शकाल, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्या कास्ट व्हॅलिडचा एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण आत्ता जे मगापासून सांगतो त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं समांतर आरक्षणाचे दावा करणाऱ्या मुलांना सूचना आहे. तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. सगळ्यात जास्त भोगसपणा अजून पण सांगतोय, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि त्याच पद्धतीनं खेळाडू असेल आणि अदर दिव्यांग वगैरे. दिव्यांग काय पोलीस भरतीमध्ये येत नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा IAS सुद्धा झालेले आहेत, ज्यांच्यावरती आता शेरे पडलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा,
ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. भविष्यात तुम्ही आता जाल, पण 10-10 वर्षांनीसुद्धा तुम्हाला निलंबित करता येऊ शकतं, याची नोंद घ्यायची आहे क्रॉस चेकिंगमध्ये. असंच उदाहरण मागं तुम्हाला दिलेलं 2011 साली MPSC मार्फत क्लर्क झालेला माणूस 2023 साली बाहेर पडलेला आहे. तब्बल 12 वर्षांनी तो बाहेर पडलेला आहे, 12 वर्षांनी. त्यामुळं अजून पण सांगतोय, तुम्ही ज्या समांतर आरक्षणावरती दावा करताय ते तुमचं ओरिजिनल पाहिजे. डुप्लिकेट असेल, विकत असेल ते इथं चालणार नाही. आणि जरी लागला बायचान्स आणि भविष्यात क्रॉस चेकिंग जर झालं तर तुम्ही त्याचवेळी बाहेर पडणार, लक्षात ठेवा. आणि त्यावेळी तुमचं वय निघून गेलेलं असणार आहे आणि डिपार्टमेंट तुम्हाला पनिशमेंट म्हणून काही पण ज्या काही दंड आहेत ते करू शकतो, याची नोंद घ्यायची आहे. निलंबित तर करणार, पण बाकी ज्या काही त्यांनी सूचना देतील त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. त्यामुळं प्रकल्पग्रस्तांमध्ये जास्त बोगसपणा, खेळाडूमध्ये तर पूर्ण वाट लागलेली आहे. एक आंतरराष्ट्रीय रेफरी आहे, वेगवेगळ्या 12 स्पोर्ट्समधून 12 पदांवरती काम करतोय, मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळं आतासुद्धा मुंबईलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राडा झाला होता स्पोर्ट्सच्या खेळाडूच्या बाबतीत. 25-25 पोरांना नियुक्ती दिल्या, त्यांना डिस्क्वालिफाय केलं, अवैध केलं. दुसऱ्या 25 पोरांना नियुक्ती दिल्या परत आणि बोंबाबोंब झालेली सगळी. त्या गोष्टी मी सगळ्या तुमच्यापर्यंत सांगत नाही, पण ज्या गोष्टी आतापर्यंत अनुभवल्यात त्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही मुलं मी 2021च्या भरतीमध्ये सुद्धा बघितलेल्या होत्या. त्यावेळी मॅडम डॉक्युमेंट चेकिंगला पण होत्या, ग्राउंडला पण होत्या. समजलं काय म्हणते मुंबई पोलिसला. त्यामुळे सगळ्या गोष्टी या तुमच्यासमोर मी त्यावेळी पण मांडलेल्या होत्या की डॉक्युमेंट कशा पद्धती लागणार, काय लागणार. स्वतः मॅडम तिथं होत्या, त्यामुळे काही टेन्शन नाही. सो ह्या भरतीमध्ये किंवा पाठिंबाच्या भरतीमध्ये स्पोर्ट्स भरती किंवा स्पोर्ट्सचा दावा करत असताना ज्या मुलांना IOCची मान्यता आहे किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता आहे, मान्यता प्राप्त खेळ, म्हणजे ज्या फक्त महाराष्ट्रातल्या जे काही MPSC असेल, सरसेवा असेल त्याच्यामध्ये फक्त 5% आरक्षणाचा दावा मिळतोय, असं महाराष्ट्राच्या अखत्यारीतले जे गेम आहेत त्यांना फक्त महाराष्ट्रातली जी भरती आहेत त्यांनाच फक्त त्याचा लाभ भेटतोय. त्याच पद्धतीनं जर सेंट्रलचे गेम्स असतील, ऑलिम्पिकचे गेम्स असतील तर त्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि सेंट्रलच्या गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये सुद्धा ते 5%चा लाभ घेऊ शकतात. पण काही मुलांना ह्या गोष्टी माहीतच नाहीत. दुसरी गोष्ट, तुम्हाला फक्त सर्टिफिकेट असून उपयोग नाही. तुम्ही सेंट्रलचे सुद्धा जे काही ऑफिशियल गेम आहेत ते खेळलेले आहात, त्याच पद्धतीनं तुम्ही स्टेटचं सुद्धा ऑफिशियल गेम खेळलेला आहात आणि फक्त तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा तुम्ही दावा करू शकत नाही, जरी ते स्पोर्टचं सर्टिफिकेट ओरिजिनल असलं तरीसुद्धा. समजलं काय म्हणतोय. त्यासाठी तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते संबंधित जिल्ह्याकडून पुणे बालेवाडी येथे व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं, ॲप्रूव्हल करावं लागतं. तिथून ॲप्रूव्ह केल्यानंतर एक 20 ते 30 दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट परत तुमच्या जिल्ह्याला क्रीडा कार्यालयात येते आणि तिथून तुम्हाला ते पुटअप करावं लागतं. त्यासाठी एक प्रमाणपत्रसुद्धा मिळते, एक पत्रसुद्धा मिळते पुणे बालेवाडीचं, की हा विद्यार्थी कधी खेळायला होता, ही ऑफिशियल गेम होती का, हे आम्ही पडताळणी केल्यानंतर हा विद्यार्थी ओरिजिनल आहे. आणि त्याला जर वर्ग 2चा असेल, नॅशनल मेडलिस्ट असेल, वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4साठी हा भविष्यात येणाऱ्या शासनाच्या 5% आरक्षणामध्ये हा दावा करू शकतो. समजलं काय म्हणतोय. आणि वर्ग 3 आणि वर्ग 4 म्हणजे स्टेटला 1st, 2, 2nd, 3rd असेल तर त्याला फक्त महाराष्ट्र शासनाच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या नोकऱ्यांसाठी 5% दावा करू शकतोय, असा नियम आहे, लक्षात ठेवायचं. आता ते सांगत बसत नाही, स्पोर्ट्सवरती बोलायला गेलं तर माझा एक 4-5 तास असाच वेळ जाईल, ते काही गरज नाही आहे. पण फॉर एक्झाम्पल मी स्पोर्ट्सच्या समांतर आरक्षणाचं उदाहरण दिलं. काही विद्यार्थी 2021ला फक्त काय केलेले होते की स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटवरती म्हणजे डिस्ट्रिक्टच्या सर्टिफिकेटवरती दावा केला होता. ती पुढं जाऊन लिखितला क्वालिफाय झाली आणि डॉक्युमेंट चेकिंगला डिस्क्वालिफाय झाली, सरळ उडलीत. आणि त्यावेळी पण मी तो व्हिडिओ बनवलेला होता की स्पोर्ट्समध्ये हा गोंधळ होणार आहे पोरांचं, की त्यांना माहीतच नाही की आपण वर्ग 3च्या पोलीस भरतीसाठी, पोलीस शिपाई भरतीसाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी स्टेटमध्ये 1st, 2nd, 3rd ऑफिशियल ज्या काही संघटना आहेत त्यांचा गेम, आणि दुसरी गोष्ट स्कूल गेम आणि युनिव्हर्सिटी गेम, ह्या ज्या गेम्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 3 रँक लागतात, तर आणि तरच तुम्ही दावा करू शकता. समजलं. डिस्ट्रिक्टचं सर्टिफिकेट नाही चालत, विभागचं सुद्धा चालत नाही. तुम्हाला स्टेटचं ऑफिशियल टुर्नामेंट, अजून पण सांगतोय ऑफिशियल, अनऑफिशियल टुर्नामेंटला तिथं कोणीही विचारत नाही. तुमचं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन केलं की ते डायरेक्टली बाहेर पडतं. हा विषय आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं मुलांना ग्राउंडमध्ये बसले, लेखीला बसले आणि डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते बाहेर पडले, कारण त्यांना माहीतच नाही व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं. त्यांना माहीतच नाही आणि त्यांच्या कोचने त्यांनी सांगितलंच नसतं. एकदा बाहेर पडले की बाहेर पडला, आम्ही काय करू, तुमचे बघा. अशा पद्धतीनं हा विषय आहे. आणि अशाच पद्धतीनं बाकीसुद्धा सगळंच आहे. आर्मी मॅन असतील तर डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि बाकी सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे लागतात. त्याच पद्धतीने अदर जे आहेत, अनाथ वगैरे, 2 संघटनाकडून त्यांना सर्टिफिकेट भेटते, ते अनाथचा विषय त्या पद्धतीनं आहे. आणि बाकी सगळं होमगार्ड असेल, एक ठराविक पिरियड आहे तो पूर्ण करून त्यांना 3 वर्षानंतरच त्यांना ते सर्टिफिकेट भेटत असतं. त्याच पद्धतीने NCC वाले असेल तर सी सर्टिफिकेटच पाहिजे तर तुम्ही येस करू शकता, अदरवाईज तुम्ही येस करू शकत नाही. तुमच्याकडे सी सर्टिफिकेट पाहिजे तरच. त्यात पण सुद्धा तुम्हाला फिजिकलमध्ये सूट भेटत नाही, लेखीला सुद्धा सूट भेटत नाही. तुम्हाला बोनस मार्क म्हणून दोन्हीचे एकत्र नंतर भेटतात.
SSC वाल्यांना दोन्हीचे एकत्रित करून पण तुम्हाला रेग्युलर जे काही तुमचं कास्ट असेल त्यातनं तुम्हाला फिजिकलला क्वालिफाय व्हायला पाहिजे, त्याच पद्धतीने लेखीला क्वालिफाय व्हायला पाहिजे. या दोन्हीसाठी तुम्हाला मार्क 5-5 मार्क धरत नाहीत, लक्षात ठेवा. फक्त शेवटी ओव्हरऑल करून तुम्हाला बोनस मार्क म्हणून 5 मार्क दिले जातात, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे लगेच म्हणू नका की मी बोनस मार्क आहेत, मला केलं काय नाही केलं काय. ह्या आशेतनं NCCची पोरं ही निवांत आहेत आणि ही पोरं बाहेर पडलेली आहेत. शेवटी तुम्ही ती कुबडी घेऊच नका. तुम्ही समांतर आरक्षणामध्ये आहात हे फक्त डोक्यामध्ये ठेवा, बाकी तुम्ही काय करू नका. तुमचे प्रयत्न ओपनच्या मेरिटसाठी होतात. नंतर तुमचे 5 मार्क जर प्लस झाले ना, तुम्ही ओपनपेक्षा सुद्धा पुढे जाऊन बसणार. काल मी काय म्हणतोय, त्यामुळे तुमच्याकडे ज्या कुबड्या आहेत समांतर आरक्षणाच्या त्या पहिला काढून टाका. हा डोक्यातनंच विषय काढून टाका. तर तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला काय होणार, याचा फायदा होणार. नाहीतर नाही होणार, तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, एवढं लक्षात ठेवायचं. मग ह्या 2 महिन्यामध्ये ह्या सगळे डॉक्युमेंट तुम्हाला करून घ्यायचे आहेत. सगळेच्या सगळे डॉक्युमेंट करून घ्यायचे आणि एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुणीही सांगणार नाही. कुठल्याही अकॅडमीवाले असू दे, कुठलाही कोच असू दे, तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे. मी सांगतोय अजून पण डॉक्युमेंटेशनला आपण कुणाला ऐकत नाही. अजून पण सांगतोय, फिजिकलचा तर विषयच नाही आहे, लेखीचा पण विषय नाही. पण ज्या गोष्टी मग आपण सांगितल्यात, कोणत्याही पद्धतीने हातामध्ये नोट्स नाहीत, काहीच नाहीत. हे सगळं अनुभवलं आहे, हे सगळं प्रयत्न केलेले आहेत. वारंवार मुलांना तिथंपर्यंत घेऊन त्यांच्याकडनं करून घेऊन आता सेंट्रल डिफेन्स, स्टेट डिफेन्ससुद्धा आपली खूप मुलं ऑलरेडी आहेत. आणि नुसतंच नाही आहेत तर ते स्पोर्ट्समधून त्या फील्डमधून खेळत आहेत पुढे. त्यामुळे त्यांना वेगळे बेनिफिट्स भेटत आहेत. सो अशा पद्धतीने मार्गदर्शन करणारा कोच असावा, एवढं मात्र नक्कीच. आता हे 2 महिन्यामध्ये डॉक्युमेंटेशन सांगितलं आणि त्याच पद्धतीनं आता फिजिकलचा विषय आहे. तर फिजिकल तुम्ही आतापासून एक पावलं टाका. तुम्ही पर डे 1 तास फिजिकल असू दे, निवांत 0तून सुरुवात करा. फिजिकलसाठी जो वीक पॉईंट आहे तिकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवा. जसं की 100 मीटर असेल, यावेळी 100 मीटरला सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यात जास्त कोणालाच पैकीच्या पैकी मार्क पडायला नाहीत. 100 मीटरला लक्षात ठेवा. बाकी पुढच्या ज्या गोष्टी आहेत, मग लेखीचा विषय आत्तापासून एक तास असेल स्टडी चालू करा. मी अजून पण सांगतोय, महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या ज्या मुलांना मी भेटलो त्यांचा एक न्यूनगंड आहे याच्यामध्ये, वारंवार सांगतोय की जोपर्यंत आपण फिजिकलला क्वालिफाय होत नाही तोपर्यंत आपण लेखीला हात घालायचाच नाही. जे काय असेल ते फिजिकल. पण मी वारंवार सांगतोय की 50 मार्काचं फिजिकल आणि 100 मार्काची लेखी, हा फरक तुम्ही समजून घ्या. दुप्पट फरक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही 50 मार्कांनी उद्या मागं जाऊ शकताय. जे काही फरक आहे तो मायनस केल्यानंतर 50 मार्काचा फरक आहे दोन्हीमध्ये. त्यामुळे आतापासून तयारी करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या भरतीमध्ये तुमचं नाव लागेल, 100% नाव लागेल. त्यामुळं ज्या गोष्टी मागापासून सांगितल्या त्या अतिशय महत्त्वाच्या तुमच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत. आवडल्या असतील तर एक विनंती करतोय की लगेचच या व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं चॅनलवर जेवढे नवीन असतील, आज सगळे जेवढे नवीन आहेत त्यांनी विनंती करतो, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तरी त्यांनासुद्धा लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्या पुढची जी अशीच इन्फॉर्मेशन आहे जी मोफत दिली जाते ती लगेचच तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनद्वारे मिळेल. सबस्क्राईब करा म्हणजे काय, नोटिफिकेशन मिळेल आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचविली याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे जेवढं जमेल तेवढा प्रामाणिक प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. याचा फायदा येणाऱ्या भरतीमधल्या जे काही मुलं असतील त्यांना 100% होईल, याची नोंद घ्यायची आहे. सो विनंती करतोय, माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने नवीन असाल, जुना असाल, सबस्क्राईब नाही केला असाल लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.